मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी, प्रत्येक कामात यशाची प्राप्ती होण्यासाठी, चहूबाजूने आपल्या घरात धनाचा म्हणजे लक्ष्मीचा ओघ वाढता ठेवण्यासाठी आणि कायम आपल्या घरात लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी एक अत्यंत पॉवरफुल उपाय सांगणार आहे. बऱ्याच वेळा असं होतं की कामात यश मिळत नाही, कुठलंही काम घेतलं ते पूर्णत्वास जात नाही, कुठल्याच गोष्टीत आपली प्रगती होत नाही. एक छोटीशी इच्छा असते स्वतःचं घर घेण्याची, स्वतःची गाडी घेण्याची, थोडंसं सोनं करण्याची, पण ती इच्छा पूर्ण होत नाही. सतत अपयश येतं, सतत घरात दारिद्र्य राहतं, सतत घरात गरिबी येते. बऱ्याच वेळा शेजारची किंवा आपल्या जवळचीच एखादी व्यक्ती आपल्याला नजर लावते. कधी कधी शत्रुबाधा होते, कधी कधी बाधा होते, कुणीतरी नजर लावतं. बघा, या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी, तुम्हाला जे हवं ते प्राप्त करण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी एक वस्तू सांगणार आहे जी तुमच्या सोबत तुम्हाला ठेवायची आहे. ही वस्तू तुम्ही तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळ ठेवली, प्रत्येक कामात यशाची प्राप्ती होईल. ज्या क्षेत्रात तुम्ही जाल त्या प्रत्येक क्षेत्रात तुमची प्रगती होईल. आता सगळ्यात पहिले मी तुम्हाला जो उपाय सांगतेय हा कुठल्याही मंगळवारी, कुठल्याही शुक्रवारी किंवा कुठल्याही पौर्णिमेला करायचा आहे. बघा, मंगळवार, शुक्रवार किंवा पौर्णिमा या तिघांपैकी कुठल्याही वारी तुम्ही हा पहिला उपाय करू शकता. या उपायासाठी तुम्हाला एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे. जस्ट मी तुम्हाला असं दाखवतेय, तुमच्याकडे जे कुठलं लाल रंगाचं कापड असेल ते तुम्ही घेऊ शकता. हा उपाय सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्री कुठल्याही वेळात केला तरीही चालेल. आता काय करायचं तर सगळ्यात पहिले एक छोटंसं पातेलं किंवा एक छोटंसं भांडं घ्यायचं. त्यामध्ये थोडं पाणी घ्यायचं, शुद्ध पाणी जे पिण्याचं असतं हे पाणी घ्यायचं. त्या भांड्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची. जे भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची. थोडीशी एक चिमूटभर कापूर पावडर किंवा कापूर तेल असेल तर तेल घाला. समजा कापराची पावडर नाही आहे, कापराचं तेल नाही आहे, कापूर प्रत्येकाच्या घरामध्ये असतो, तुम्ही कापराचा एक तुकडा त्याच्यामध्ये घातला तरीही चालेल. हळद, कापूर आणि त्याच्यामध्ये तुम्हाला घालायची आहे थोडी चंदन पावडर. 3 वस्तू त्या पाण्यात घातल्यानंतर हे कापड जे आहे पाण्यामध्ये बुडवायचं, त्या भांड्यामध्ये टाकायचं आणि असंच हे कापड त्या भांड्यातून बाहेर काढायचं. आता हे कापड एखाद्या दोरीवर सुकत टाकायचं, म्हणजे हे कापड जे आहे ते थोडंसं सुकलं पाहिजे. ठीक आहे. आता हे कापड जसं सुकलं की त्याच्यानंतर बघा तुम्ही सकाळी जर केला तर दुपारपर्यंत हे कापड व्यवस्थित सुकलं जाईल. आता हे कापड जरा सुकलं की देवघराच्या समोर ते एका प्लेटमध्ये ठेवायचं. या पद्धतीने देवघराच्या समोर हे कापड ठेवायचं. या कापडाच्या वरती तुम्हाला सगळ्यात पहिले एक सिक्का ठेवायचा आहे. 1 रुपयाचाही चालेल, 5 रुपयांचा चालेल, 2 रुपयांचा, 10 रुपयांचा, कुठलाही एक सिक्का, एक कॉईन तुम्हाला या कापडाच्या वरती ठेवायचा आहे. त्या सिक्क्याच्या सोबत तुम्हाला अर्धा चमचा बडीशोप, कच्ची बडीशोप जी असते ही अर्धा चमचा कच्ची बडीशोप ठेवायची आहे. त्यावरती तुम्हाला एक सुपारी ठेवायची आहे. त्यासोबत थोडंसं हळद, थोडंसं कुंकू त्याच्यावरती अर्पण करायचं आहे. थोडे तांदूळ त्याच्यावरती अर्पण करायचे आहेत आणि त्याच्यासोबत तुम्हाला त्याच्यावरती 7 अख्खे काळे मिरी ठेवायचे आहेत. सगळ्या वस्तू या कापडामध्ये ठेवून झाल्या की सगळ्यात शेवटी याच्यावरती ठेवायचं मोरपंख, ज्याला मोराचं पीस म्हणतो. मोर पीस, छोटं मोराचं पीस, खूप मोठं घेऊ नका, अगदी छोटं घ्या. त्याचा जो देठाकडचा भाग असेल तो अगदी तुटलेला असेल तरीही चालेल. फक्त पीस आपल्याला लागणार आहे, ते मोर पीस तुम्हाला याच्यावरती ठेवायचं आहे. सगळ्या वस्तू या कापडावरती ठेवल्यानंतर कापडाला गाठ मारायची आहे. तुम्हाला जशी जमेल तशी कापडाला व्यवस्थित अशी गाठ मारून घ्यायची आहे. आता गाठ मारल्यानंतर कापडाची पोटली तयार होईल. आता ही तयार केलेली जी पोटली आहे ही दोनही हातांच्या उंजळीमध्ये अशी घ्यायची आणि आपली जी काही इच्छा असेल, माझ्या पतीला यश मिळू दे, मुलांची प्रगती होऊ दे, घरात भरभराट येऊ दे, घरात सकारात्मकता राहू दे, अशी त्या पोटलीत प्रार्थना करायची. 7 वेळा महालक्ष्मी अष्टकं म्हणायचं, 7 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आणि 1 वेळा श्री सुक्त म्हणायचं. 3ही सेवा करून झाल्या की ही पोटली माता लक्ष्मीच्या चरणांना अर्पण करायची. माता लक्ष्मीच्या चरणांना अर्पण केल्यानंतर 5 मिनिटांनी ती पोटली उचलायची आणि ही पोटली तुमच्या सोबत ठेवायची. तुमचे पती कमावते आहेत, तुम्ही पतीसाठी उपाय केला तर पतीच्या बॅगेमध्ये ठेवा.
समजा तुमचा काहीतरी व्यवसाय धंदा आहे, धंद्याच्या गल्ल्यामध्ये ठेवा. समजा तुमची मुलं कुठे काही इंटरव्ह्यूसाठी जातात, एक्झाम देतात, तर मुलांच्या सोबत ठेवा. तुम्हाला यश मिळत नाही, तुम्ही तुमच्यासोबत ठेवा. घरात बरकत येत नाही, तुम्ही घरातल्या कपाटामध्ये, तिजोरीमध्ये ठेवा. जिथे तुम्हाला यशप्राप्ती हवी आहे, जिथे तुम्हाला प्रगती हवी आहे, त्या ठिकाणी ही पोटली ठेवायची आहे. तुम्ही घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला सुद्धा लावू शकता किंवा देवघरात सुद्धा ठेवू शकता. कायम तुम्हाला यश मिळत राहील, कायम बरकत येत राहील आणि तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होईल. आता ही किती दिवस ठेवायची, तर कमीत कमी 1.25 महिना. बघा, कमीत कमी 1.25 महिना ही पोटली सोबत ठेवा. 1.25 महिना पूर्ण झाला की त्याच्यानंतर कुठेही एखादी नदी असेल, वाहतं पाणी असेल, तर त्यामध्ये कापडासकट ही पोटली सोडून द्या. पुन्हा कधी वाटलं 1-2-4 महिन्याने पुन्हा कुठल्याही मंगळवारी, शुक्रवारी किंवा कुठल्याही पौर्णिमेच्या दिवशी सांगितलेलं सेम साहित्य घेऊन कापडात ठेवून ते अभिमंत्रित करून आपल्यासोबत ठेवा. तुम्हाला सांगते, या उपायाने तुमच्या आयुष्यात बंद झालेले धनाचे मार्ग चहूबाजूने खुले होतील, लक्ष्मी प्रसन्न होईल, जी काही निगेटिव्हिटी, नकारात्मकता आहे ती तुमच्या आयुष्यातून कायमची दूर होईल. खरं तर ज्या वस्तू तुम्हाला यामध्ये मी सांगितलेल्या आहेत, म्हणजे बडीसोप असेल, 1 रुपयांचा सिक्का असेल, सुपारी असेल, तांदूळ असेल, हळदी कुंकू असेल किंवा मग काळी मिरी असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या लक्ष्मीला प्रसन्न करणाऱ्या, नकारात्मकतेचा नाश करणाऱ्या आणि आपल्या घरात आता लक्ष्मीला खेचून आणणाऱ्या आहेत. जेव्हा या वस्तू अभिमंत्रित करून तुम्ही तुमच्या सोबत ठेवाल, तेव्हा त्या वस्तूंचा सकारात्मक परिणाम तुमच्या आयुष्यावर आणि तुमच्यावर पडायला सुरुवात होईल, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात असणारी जी काही दरिद्री, गरिबी आहे ही तुमच्या आयुष्यातून दूर होईल. 1.25 महिना सतत ही पोटली सोबत ठेवल्याने ही पूर्णपणे तुमच्यासाठी सिद्ध होईल आणि या 1.25 महिन्यांमध्ये तुम्हाला याचा पूर्ण सकारात्मक परिणाम जो आहे हा स्वतः अनुभवता येईल. आता मी तुम्हाला दुसरा सुद्धा एक छोटासा उपाय सांगते. या दुसऱ्या उपायासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर कुठल्याही दिवशी, आठवड्यातील कुठल्याही दिवशी एक पांढऱ्या रुईचं मूळ तुम्हाला आपल्या घरी आणायचं आहे. सफेद रंगाची जी रुई असते बघा, तिचं एक छोटंसं मूळ आपल्या घरी आणायचं आहे. जे मूळ तुम्ही घरी आणलेलं आहे ते स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे. एक सफेद रंगाचं कापड, या सफेद रंगाच्या कापडावरती हे पांढऱ्या रुईचं मूळ तुम्हाला ठेवायचं आहे देवघराच्या समोर आणि त्या पांढऱ्या रुईच्या मुळावरती थोडं हळदी कुंकू अर्पण करून 21 दुर्व्यांची जुडी ठेवायची आहे. हळदी कुंकू अर्पण करून 21 दुर्वांची जुडी ठेवायची आहे. ह्या दोनही गोष्टी, हळदी कुंकू, दुर्वा आणि पांढऱ्या रुईचं मूळ, ह्या गोष्टी त्या कापडामध्ये घट्ट बांधायच्या. आपल्या हातामध्ये ह्या वस्तू घ्यायच्या. 11 वेळा मोजून 11 वेळा आपल्याला श्री गणपती बाप्पांचं जे अथर्व शीर्ष आहे हे 11 वेळा म्हणायचं आहे. 11 वेळा म्हणणं शक्य नसेल, तुम्ही 7 वेळा म्हटलं तरीही चालेल. 7 किंवा 11 वेळा गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर ही पोटली सिद्ध करून तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर ठेवून ती आपल्यासोबत ठेवायची आहे. आता ही पोटलीसुद्धा तुम्ही 1.25 महिना, 1.5 महिना, 6 महिने, जेवढे दिवस तुम्हाला ठेवायचे आहे तेवढे दिवस तुम्ही जवळ ठेवू शकता. याने सुद्धा तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील. गणपती बाप्पाच्या कृपेने तुमच्या आयुष्यात आलेले जे काही अडथळे असतील ते दूर होतील, संकटांचा नाश होईल आणि प्रत्येक गोष्टीत तुम्हाला यश मिळेल. बघा, जो भक्त गणपती बाप्पांची सेवा करतो त्यावरती नेहमी गणपती बाप्पांचा आशीर्वाद राहतो. जेव्हा तुम्ही पांढऱ्या रुईचं मूळ घरी आणून अभिमंत्रित करून स्वतःसोबत ठेवता, सफेद रुई म्हणजे पांढरी रुई जी दैवी शक्तीने भरभरलेली आहे, इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी, शत्रूंचा नाश करण्यासाठी असेल किंवा मग हवं ते प्राप्त करण्यासाठी असेल, ही रुई खूप प्रभावी मानली जाते. जसे हे मूळ तुम्ही घरी आणून अभिमंत्रित करून स्वतःच्या सोबत ठेवाल, तेव्हा त्यात असणारी दैवी शक्ती तुमच्या घरामध्ये संचार करेल. तुमच्या सोबत ही दैवी शक्ती संचार करेल, ज्यामुळे कुणी तुम्हाला बाधा लावत असेल, नजर लावत असेल तर ती नष्ट होईल आणि या पांढऱ्या रुईच्या मुळातून तुमच्याकडे सकारात्मकताच येत राहील. खूप साधा, खूप सोपा उपाय आहे. दोघांपैकी तुम्ही कुठलाही एक करू शकता. नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.